भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहेत. कृष्णा भाऊ, आपण तुकाराम मुंडे यांच्या विरुद्ध एक लक्षवेधी लावत आहे, त्यानंतर आपल्याला बरेच फोन येत आहे. काय नेमके ते फोन, काय सांगतात? तुकाराम मुंडेच्या विरुद्ध 2020 मध्ये जेव्हा ते महानगरपालिकेमध्ये आले आणि 7 महिन्यामध्ये जो काही त्यांनी प्रकार केला त्याची माजी महापौरनी बी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. स्मार्ट सिटीच्या 2 महिलांनी बी तक्रार दाखल केली आहे. माहिती आयोगाच्या खंडपीठाने बी शासनाला ऑर्डर दिले होते याच्या विरुद्ध चौकशी करा. परंतु तुकाराम मुंडेची पकड इतकी मंत्रालयात आहे का तिथं सगळं प्रकरण दाबून ठेवण्याचं काम केलं. आणि आता 20 ऑक्टोबरला एक 2 लाईनचं पत्र शासनाच्या एखाद्या अधिकाऱ्यांनी काढलं आणि अधिकार नसताना त्यांना आता अधिकार 5 वर्षापूर्वीचे अधिकार त्यांना मागचे अधिकार त्यांना दिले. या सगळ्या प्रकरणामध्ये मी आणि प्रवीण दटके यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सादर केलेली आहे. ते 2-3 दिवसात लागेल. परंतु आज काही लोकांच्या माध्यमातून त्यांचे जो एनजीओ प्रेमी आहे, मीडिया प्रेमी आहे या अन्य जो कोणी असेल त्यांच्या माध्यमातून 2 अलग अलग मोबाईलवर माझ्या धमक्या आलेल्या आहे आणि मी त्या धमकी जे त्यांनी शब्दाचा उपयोग केला आणि मी त्यांना सांगितलं की मी याला घाबरत नाही आणि म्हणून मी आज त्यांची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे केली, विधानसभा अध्यक्षाकडे गेली, माननीय पोलीस आयुक्ताकडे गेली आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये विधानसभा येते म्हणून त्या बर्डी पोलीस स्टेशनमध्ये केली. माझी विनंती शासनाला आणि पोलीस कमिशनरला आहे, ज्या ज्या लोकांनी मोबाईलवर मला जे धमकी दिली आहेत आपण तत्काळ त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा आणि त्यांना अरेस्ट करावं. काय शब्द वापरले, म्हणजे कशा प्रकारची धमकी होती, काय म्हणणं होतं त्यांचं? त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका. तुकाराम मुंडेनं असं काहीच केलं नाही तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. तुकाराम मुंडे त्या काळामध्ये आले आणि आज 5 वर्षानंतर हे प्रकरण कसं समोर येत आहे. मी सांगितलं का अब्द पुरावे आहे, रेकॉर्डवर पुरावे त्या ठिकाणी आहे, ऑफिशियली पुरावे आहे. त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाला. कानून सगळ्यासाठी बरोबर आहे. एक सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा काही घटना करते तर त्याला पोलीस ताबडतोब करते, ऍक्शन घेते. परंतु हा आयएस अधिकारी काही फार मोठा हे नाही झाला का त्याच्यावर कारवाई होणार नाही. आणि म्हणून कारवाईसाठी तुम्ही का घाबरता? कारवाई जे काही होईल ते सत्यता समोर येईल. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं का तुम्ही बोलायचं नाही, कारवाई करायची नाही तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. मी सांगितलं अशा खूप धमक्या मी पाहिल्या, अशा धमक्याला मी घाबरत नाही आणि दुबारा अशा प्रकारची धमकी मला देऊ नका, नाहीतर तुमच्या विरुद्ध मी आज तक्रार दाखल करणार आहे. अशा प्रकारचं मी वर्षन केलं, त्याप्रमाणे तक्रार दाखल केली. भेटणार पण ज्या पद्धतीने तुम्हाला फोन आले त्या पद्धतीने पाहून घेऊ वगैरे जे म्हणण्यात आलं, मुख्यमंत्री किंवा पोलीस आयुक्त आणि इतर सगळ्यांना तुम्ही पत्र, विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून भेटणार पण आहे स्वतः? नाही, मी तक्रार दाखल केलेली आहे. आता विधानसभा अध्यक्षाच्या कस्टडीमध्ये विधान भवन येते, तर उद्या मी विधानसभेच्या अध्यक्षाला भेटणार आहे का ही जी तक्रार मी दाखल केलेली आहे. तुम्ही याची तातडीने दखल घ्या. पोलीस कमिशनरला भेटणार आहोत का या संदर्भात अशा प्रकारची धमकी आणि तेही विधानसभा सुरू असताना अशा प्रकारची धमकी आमदाराला येणं हे योग्य नाही आहे आणि आपण ताबडतोब कारवाई करा अशी मागणी करणार आहोत. धन्यवाद. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.